हॅलो, वेलकम टू समर साई अकॅडमी. आज आपण शिकत आहे क्लास 10 च्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा फर्स्ट लेसन, जो की आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पार्ट 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं. लिनियर इक्वेशन्स कसे असतात, त्यांना सोडवण्यासाठी आपण सायमल्टेनियस इक्वेशनला एलिमिनेशन अँड सबस्टिट्यूशन सॉल्व्ह केलं आहे. आज एक नवीन आणि फ्रेश टॉपिक आपण शिकणार आहे, ग्राफिकल मेथड. दोन लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी एक आपण ग्राफिकल मेथडचा सुद्धा यूज करू शकतो. चला तर मग आजचा टॉपिक स्टार्ट करू. ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडला समोर कंटिन्यू करायच्या आधी एक गोष्ट आपल्याला क्लिअरली माहीत असणं आवश्यक आहे की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलला इनफायनाइट सोल्युशन्स असतात. चला आता ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करू. इक्वेशन आहे x + y = 8. अशा इनफायनाइट व्हॅल्यूज आहेत. जर मी त्या x आणि y च्या जागेवर सबस्टिट्यूट केल्या तर मला आन्सर देतील 8. जसं की 1 + 7 आन्सर होईल 8. 2 + 6 आन्सर होईल 8. देन 3 + 5 अगेन आन्सर इज 8. याच्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह ट्राय करायच्या का, तर तुम्ही नेगेटिव्ह नंबर्सने पण सुरुवात करू शकता. मानून चला इथे मी घेतला -2, इथे घेतला 10, तर मला आन्सर देतील 8. म्हणजे अशा तर मी इनफायनाइट व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करू शकतो. एका लिनियर इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन्स असतात, जे की आपण आता जस्ट डिस्कस केले. जर मी ह्या एक्झाम्पलचे सोल्युशन लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते सोल्युशन्स अशा काही प्रकारे असतील आणि जे की इनफायनाइट असतील. तुम्ही जेवढेही घेसाल ते शेवटी काही संपणार नाही, ते कमीच पडतील. सिमिलरली ह्या इक्वेशनमध्ये सुद्धा मी x आणि y च्या इनफायनाइट व्हॅल्यूज ठेवू शकतो. जसं की 3 - 1, 4 - 2 अँड सो ऑन. म्हणजे लिनियर इक्वेशनला, एका सिंगल लिनियर इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन्स असतात. या इक्वेशनचे काही सॅम्पल सोल्युशन्स मी इथे लिहिले. जर ह्या सोल्युशन्सला मी घेऊन जर यांचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न केला तर आपण सुरुवातीला शिकलो की लिनियर इक्वेशन्सचे जे ग्राफ येतात ते स्ट्रेट लाईन येतात. मग ह्या पॉईंटला जर मी ग्राफवर प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर मला एक स्ट्रेट लाईन मिळेल, बिकॉज दीज इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स. तर याला ग्राफवर प्लॉट करण्याचा एकदा प्रयत्न करू. पहिला आपला कोऑर्डिनेट आहे फर्स्ट इक्वेशनमध्ये 1 and 7. फर्स्ट इज x अँड सेकंड वन इज y. x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे 7, जो की इथे येईल. नेक्स्ट पॉइंट आहे आपला 2, 6. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 6, हा अंदाजे इथे येईल. थर्ड पॉइंट x3, y5. x ची व्हॅल्यू 3 अँड y ची व्हॅल्यू 5, हा इथे येईल. अशा प्रकारे मी ह्या प्रत्येक नंबरला तिथं प्लेस करू शकतो. जर ह्या नंबरला मी हे जे पॉइंट्स आपण कन्सिडर केले 1, 7, 2, 6, 3, 5, 4, 4, 5, 3 अँड सो ऑन, त्याच्यात सिलेक्टेड पॉईंट जर मी उचलून त्या ग्राफवर प्लॉट केले तर ते आपल्या लोकेशननुसार असे काहीतरी येतील. जर यांना मी जॉईन केलं, त्या सगळ्या पॉईंट्सला जे इनफायनाइट सोल्युशन्स आपले होते, या सगळ्या इनफायनाइट सोल्युशन्सला मी जॉईन केलं तर मला एक स्ट्रेट लाईन मिळेल. म्हणूनच ह्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणतो. आता सेम वेमध्ये ह्या पॉईंटला प्लॉट करण्याचा प्रयत्न करू. x6, y4, x6 and y is 4, हा इथे येईल. 5, 3, x5, y is 3, हा इथे येईल अँड सो ऑन. अशा प्रकारे आपण प्लॉट करू शकतो. तर हे कोऑर्डिनेट आपल्या लोकेशननुसार असे जातील आणि अशा इनफायनाइट कोऑर्डिनेटला पॉईंट्सला जर मी जॉईन केलं तर मला मिळेल एक स्ट्रेट लाईन. म्हणजे ही झाली आपली सेकंड इक्वेशननुसार लाईन आणि ही आपली फर्स्ट इक्वेशननुसार लाईन. या दोन लाईन पर्टिक्युलरली एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत आणि तो पॉईंट आहे हा. याचा जर x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट समजण्याचा प्रयत्न केला तर x ची व्हॅल्यू येईल खाली 5 आणि y ची व्हॅल्यू येईल 3. म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 5 आणि असं जर पाहिलं तर y ची व्हॅल्यू मला मिळेल 3. सो दीज नंबर आर नथिंग बट इट्स सोल्युशन. तर ह्या जगात आपण 3 प्रकारच्या कॉमनली लाईन ड्रॉ करू शकतो. एकदा त्या समजून घेऊ की किती प्रकारे आपण लाईन्सला ड्रॉ करू शकतो. म्हणजे एक पेअर ऑफ लाईन, 2 लाईन जर मला प्लॉट करायच्या असतील तर 3 आपल्याकडे सिच्युएशन्स बनताना तुम्हाला दिसतील. फर्स्ट, एकतर 2 लाईन इंटरसेक्टिंग लाईन्स असू शकतात. लेट्स से सपोज ही लाईन 1 आहे, ही लाईन 2 आहे, तर त्या कुठं ना कुठं एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील. इंटरसेक्टिंग लाईन्स आपल्याला युनिक सोल्युशन देतात. एक महत्त्वाचा पॉईंट. त्या लाईनला इकडे कितीही एक्सटेंड करा, इकडच्या साईडला कितीही एक्सटेंड करा, पुढे एक्सटेंड करा, बॅक साईडला एक्सटेंड करा, याच्या व्यतिरिक्त त्या कुठंच इंटरसेक्ट करणार नाही. म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट एकच आहे.
तर इंटरसेक्टिंग लाईन आपल्याला युनिक सोल्युशन देतात, म्हणजे याला एकच सोल्युशन असते. आता दुसरा प्रकार आपण कसा काढू शकतो, तर एक लाईनला दुसरी लाईन पॅरलल, ह्या लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाहीत, याचा अर्थ आपल्याला सोल्युशनच मिळणार नाही. सो पॅरलल लाईन मध्ये आपल्याला कधीही सोल्युशन मिळत नाही, नो सोल्युशन. एक तिसरा प्रकार काय, तर जर मी एका लाईनवर परत दुसरी ही लाईन त्याच लाईनवर ड्रॉ केली, तर इथं मी म्हणू शकतो L1 आणि L2, लाईन 1 आणि लाईन 2 आर कोइन्सिडंट. मग कोइन्सिडंट लाईन तर प्रत्येक पॉइंटला इंटरसेक्ट करेल, याचा अर्थ अशा लाईन्स मला इनफायनाइट सोल्युशन्स देतील, प्रत्येक पॉइंटला यांचं इंटरसेक्शन होईल. तर आपण ह्या जगात फक्त आणि फक्त 3 प्रकारे लाईन्सला ड्रॉ करू शकतो. म्हणजे पेअर ऑफ लाईनला, 2 लाईनला तुम्ही याच्या व्यतिरिक्त तिसरा प्रकार तुम्हाला मिळणार नाही. पेअर ऑफ लाईनला म्हणजे 2 लाईनला तुम्ही इंटरसेक्टिंग एक तर ड्रॉ करू, एक तर त्या लाईन इंटरसेक्टिंग असतील, एक तर पॅरलल असतील, एक तर कोइन्सिडंट असतील. चौथी पॉसिबिलिटी इथं शक्य नाही. आपण ग्राफिकल मेथडमध्ये फक्त आणि फक्त डिस्कस करणार आहे इंटरसेक्टिंग लाईन्स, म्हणजे अशा लाईन्स ज्याचं युनिक सोल्युशन येईल. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यात तुम्हाला लाईन्स पॅरलल दिसतील. अशा केसमध्ये सोल्युशन काढणं इम्पॉसिबल असते. याचा अर्थ ह्या इंटरसेक्टच करणार नाहीत तर आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. लाईन आपण 3 प्रकारच्या पाहिल्या, म्हणजे पेअरमध्ये, एक तर इंटरसेक्टिंग, एक तर पॅरलल, एक तर मग कोइन्सिडंट. आपलं डिस्कशन किंवा आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.2 याच्या अवतीभोवती फिरेल. चला तर मग क्वेश्चन्सला सुरुवात करू. त्याच्या आधी सुरुवात करू एका ॲक्टिव्हिटीने, जी आपल्या 1.2 ची सुरुवात आहे. टॉपिक खूप महत्त्वाचा, सोल्युशन्स पाहून घ्या लास्ट क्वेश्चनचे 5 and 3. सो 5 and 3, x is equal to 5 and y is equal to 3 is the solution of the given simultaneous equation. आता आपण पुढे जाऊ. याच्यात काही टर्म्स लक्षात ठेवायचे आहेत ग्राफ प्लॉट करताना, जसं की फर्स्ट एक्स ॲक्सिसचा निगेटिव्ह पार्ट, एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह पार्ट, वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह, देन खाली तुम्हाला दिसेल वाय ॲक्सिस निगेटिव्ह आणि स्केल. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आठवणीनं लिहिणं आहे. इथे एक ओरिजिन आणि लास्ट वन इज स्केल. एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह साईड, एक्स ॲक्सिस निगेटिव्ह साईड, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, सेंटरला ओरिजिन जिथे 2 ॲक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा मिळतात, आणि फायनली लिहिणं आहे स्केल. ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्ही यूज केली तर 1.2 चे क्वेश्चन्स खरंच खूप इझी आहेत. चला तर मग सुरुवात करू प्रॅक्टिस सेट 1.2 च्या फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. म्हणजे ग्राफ काढण्यासाठी आपल्याला काही कोऑर्डिनेट्स लागतात. जसं आपण जस्ट पाहिलं, एका लाईनचा ग्राफ काढण्यासाठी त्याचे कोऑर्डिनेट गरजेचे होते. असंच इथं आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. काही बॉक्सेसमध्ये व्हॅल्यूज काही ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, काही बॉक्सेस आपल्याला फिल करणार आहेत. चला तर मग इक्वेशन आपल्या समोर आहे, x + y = 3. इथं सांगितल्याप्रमाणे क्लिअरली दिसत आहे, पहिली व्हॅल्यू x ची असते, दुसरी व्हॅल्यू y ची असते. y इथं लिहिलेला आहे 0, म्हणजे इथंही तो 0च असेल, तो लिहून घेतला. सेकंड बॉक्सकडे जाऊ. y ची किंमत आहे 5. असं असेल तर x किती येईल, आणि तो जो येईल तो इथं आणि y इथं आपल्याला लिहिणं आहे. इक्वेशनवर नजर ठेवू. आपलं इक्वेशन आहे x + y = 3. x + y = 3. y ची किंमत घेतलेली आहे 5. तर आपल्याला x ॲज इट इज ठेवणं आहे. y च्या ठिकाणी येईल 5, हा इथला, आणि = 3. आता हा 5 ह्या साईडला शिफ्ट करू. हे होईल x = हा +5 आहे, हा ह्या साईडला येईल तर हा होईल -5. 3 - 5 ची किंमत होईल -2. सो x = आपल्याला रिझल्ट मिळाला -2, जो की फिल होईल ह्या बॉक्समध्ये. पहिले लिहिल्या जाते x ची व्हॅल्यू, नंतर लिहायची असते y ची व्हॅल्यू. तर कोऑर्डिनेट्स होतील -2, 5. सिमिलर मॅनरमध्ये थर्ड क्वेश्चनकडे जाऊ. इक्वेशन पहा, x + y = 3. इथं क्लिअरली लिहिलेलं आहे, फर्स्ट व्हॅल्यू 0, सेकंड व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे आपल्याला, म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट आपला वाचेल. हाच x असतो म्हणून इथं लिहू शकतो आपण x कोऑर्डिनेट, आणि पहिला बॉक्स हा संपला. सेकंड इक्वेशनकडे येऊ. इक्वेशन आहे x - y = 0. जेव्हा यांनी व्हॅल्यूज आपल्याला दिल्या 0, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ह्या इक्वेशनमध्ये. y च्या जागेवर जर मी 0 ठेवला तर x - 0 म्हणजे x होईल, आणि x = 4. मला डायरेक्टली आन्सर मिळेल x = 4. एकदा परत पाहून घ्या. इक्वेशन आहे x - y = 4. y च्या ठिकाणी येणार आहे 0, म्हणजे x ॲज इट इज, मायनस इथे येईल 0 = 4. x - 0 म्हणजे xच राहणार आहे. x = 4, आणि हा रिझल्ट आपल्याला इथे लिहिला आहे.
मग खाली कोऑर्डिनेट कसे लिहितात 4,0 पहिले व्हॅल्यू x ची दुसरी व्हॅल्यू y ची. सिमिलरली ह्या व्हॅल्यूकडे लक्ष देऊ. x ची किंमत दिलेली आहे -1. इक्वेशन आपल्या समोर आहे x - y = 4 x - y = 4. इथे लिहिताना चूक झालेली आहे, इथं 4 पाहिजे. मग x च्या ठिकाणी किती येईल -1. मग हा -y = इथं 4 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट हा -1 ह्या साईडला शिफ्ट करू, हे होईल -1 ह्या साईडला आल्यामुळे +1. इथं 4 आहे, हे लक्षात घ्या. 4 + 1 ही व्हॅल्यू 5 होईल. -y = 5. हे 5 होणार आहे कारण इथं इक्वेशनमध्ये 4 आहे. तो लिहिताना इथं 3 चुकून लिहिला गेला आहे. 3 + 1 च्या ऐवजी 4 + 1 5. ते इथं होईल, इथं 5 होईल. त्याच्यामुळे इथं सुद्धा -1,5 म्हणजे -5 असं तुम्हाला आन्सर मिळेल. लास्ट व्हॅल्यू यांनी ऑलरेडी करून दिलेली असल्यामुळे ती आपल्याला करायची गरज नाही. आता येऊ आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 च्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये, म्हणजे सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट, ज्याच्यात ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ग्राफ प्लॉट करणार. इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. इथं जे क्वेश्चन्स येतील त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी, इझी वेमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी मी पुढे काही ट्रिक्स सांगणार आहे, जे तुम्ही नक्की अशा क्वेश्चन्समध्ये अप्लाय केल्या तर क्वेश्चन्स खूपच इझिली सॉल्व्ह होतात. चला तर मग फर्स्ट इक्वेशनकडे लक्ष देऊ. आपल्याला यांना ग्राफिकली सॉल्व्ह करणं आहे. इक्वेशन आहे x + y = 6. याला लिहून घेऊ. याच्या अकॉर्डिंग आपल्याला एक व्हेरिएबल एका साईडला ठेवायचा, कोणताही ठेवू शकता. क्वेश्चनची डिमांड पाहून ते सिलेक्ट करायचं. या दोन व्हेरिएबल पैकी कोणताही एक एका साईडला दुसरा एका साईडला पाठवल्यानं कॅल्क्युलेशन्स खूप इझी होतात. इथं y ठेवलेला आहे, x इकडे पाठवला, तुम्ही x इथं ठेवून y पण इकडे शिफ्ट करू शकता. पुढे बॉक्समध्ये मी 4 एंट्री घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये टाइम वाचवण्यासाठी नक्की 3 घ्यायला पाहिजे, पण 2नंही काम होऊ शकते. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या. 2 पॉइंट घेतल्यानं जर त्यातला चुकीचा एक जर चुकून लिहिला गेला तर मग काय अडचण येते पहा. 2 पॉइंट मला कोणी दिले तर मी त्याच्यातून लाईन ड्रॉ करू शकतो. जर कॅल्क्युलेशन करताना एखादा पॉइंट चुकला असेल तरी सुद्धा, म्हणजे जो इथे यायला पाहिजे होता तो चुकून इथं आला तरी मी लाईन ड्रॉ करून घेईन. अशा केसमध्ये लाईन चुकण्याचा धोका जास्त असतो. म्हणून आपण काय करतो, ॲक्युरसी वाढवण्यासाठी 3 पॉइंट घेतो आणि 3ही पॉइंटमधून ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. आता कॅल्क्युलेशन करताना जर चुकून एखादा पॉइंट माझा रॉंग लिहिला गेला, म्हणजे मी कॅल्क्युलेशन करताना कुठेतरी चुकलो, तर नक्कीच 2 पॉइंट एका रेषेत येतील, तिसरा पॉइंट त्या रेषेच्या बाहेर येईल. म्हणजे मला इथं थोडीशी हिंट मिळून जाईल की माझं कॅल्क्युलेशन कुठेतरी रॉंग आहे. म्हणून आपण 2 पॉइंटच्या ऐवजी 3 किंवा 4 पॉइंट घेतो. यांनी ॲक्युरसी आन्सरची वाढते. 3 घेतल्यामुळे ॲक्युरसी आपल्याला मेंटेन करता येते. 4 घेऊन ती ॲक्युरसी आणखी वाढवू शकतो आपण. पण इथे एक्झाममध्ये चौथा पॉइंट काढण्यात वेळ विनाकारण जातो. त्या केसमध्ये 3च कोऑर्डिनेट काढले तरी चालतील, म्हणजे एक हा बस हे 3. असं केल्यानं ॲक्युरेट आन्सर्स येतात, प्लस वेळही कमी लागतो. तर म्हणून आपण 2 पॉइंट न घेता 3 पॉइंटचा वापर करतो. पण जर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशनवर कन्फर्म आहे, फिक्स किंवा माहिती आहे की माझं कुठं चुकलेलं नाही, इन दॅट केस तुम्ही 2 कोऑर्डिनेट घेतले तरी चालतील, म्हणजे फक्त हा आहे आणि हा आहे. पण ते कॅल्क्युलेशन्स तुमचे ॲक्युरेट असावे याची तेवढी काळजी घ्या. चला तर मग आता आपल्या क्वेश्चनच्या कोऑर्डिनेटसाठी प्रयत्न करू. इक्वेशन आपण आपल्या सोयीनं मॉडिफाय केलं, y इथं ठेवून x इकडे शिफ्ट केला. आता कोऑर्डिनेट जर असे इक्वेशन्स असतील, म्हणजे यांच्यासोबत x आणि y च्या सोबत जर कोणते कोएफिशियंट नसतील तर जनरली 0, 1, 2, 3 असे नंबर घ्यायला पाहिजे. वेळही वाचतो आणि कॅल्क्युलेशन्स थोडेसे फास्ट होतात. तर मी सुरुवातीला x च्या जागेवर 0, मग 1, मग 2, मग 3 असे रँडम नंबर्स घेते. हे नंबर्स आपण आपल्या मनानं घ्यायचे असतात. जेही तुम्हाला इझी वाटतील ते नंबर तुम्ही नक्की तिथे घेऊ शकता. मी इथे घेतला आहे 0, 1, 2, 3. x च्या जागेवर मी 0 ठेवून पाहिला तर y काय मिळेल पहा बरं. y = 6 - 0. जर हा 0 या x च्या जागेवर ठेवला तर 6 - 0 हा होईल 6, जो की इथं लिहिला जाईल. मग कोऑर्डिनेट होतील 0,6. आता x च्या जागेवर जर 1 सबस्टिट्यूट केलं इथे तर हे होईल 6 - 1, ज्याची किंमत होईल 5. कोऑर्डिनेट बनतील माझे 1,5. नेक्स्ट कोऑर्डिनेटकडे जाऊ. x च्या जागेवर येईल हा 2, ते होईल 6 - 2 दॅट इज 4 आणि कोऑर्डिनेट बनतील 2,4. आता लास्ट पॉईंट 3. x च्या जागेवर हा 3 सबस्टिट्यूट केला तर 6 - 3 होईल 3 आणि कोऑर्डिनेट होतील 3,3.
अशा प्रकारे पहिल्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स आपण तयार करून घेतले. आता जो सेकंड इक्वेशनकडे, सेकंड इक्वेशनमध्ये -y इथं ठेवून x इकडे पाठवला तर माझाच क्वेश्चन माझ्यासाठी डिफिकल्ट होईल. म्हणून आपण ह्या केसमध्ये असं करू, -y इकडे पाठवून त्याला प्लस करू आणि 4ला त्या साईडला शिफ्ट करू. अदरवाईज असं केलं तरी चालेल, -y इथं आणि x इकडे. त्या दोनपैकी कोणतीही स्टेप तुम्ही करू शकता. चला मग याच्यासाठी एक बॉक्स बनवून घेऊ. हा x इथंच ठेवलेला आहे, हा y तिकडे पाठवून देऊ. ऑलरेडी इथं 4 आहे, हा -y इकडे घेतल्यामुळे हा होईल +y. याच्यासाठी बनेल हा टेबल. पहिल्या कॉलममध्ये येणार x, y आणि खाली x, y. नेक्स्ट नंबर्स आपण रँडमली घेऊ शकतो. तर आपण इथेही तेच नंबर घेऊ, 0, 1, 2, 3. आता पहिल्या केसमध्ये आपण x इक्वल टू घेतले कारण आपण y तयार करत होतो. आता आपण इथं x इक्वल टू तयार करत असल्यामुळे y च्या ठिकाणी किमती घेतल्या 0, 1, 2, 3. तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. फक्त नंबर घेताना ही नक्की काळजी घ्यायला पाहिजे की जास्त मोठे नंबर घेतले तर जेव्हा आपण ग्राफ पेपरवर याला प्लॉट करतो तर आपल्या ग्राफ पेपरची साईजच्या अकॉर्डिंग हे नंबर घ्यायला पाहिजे. खूप मोठे नंबर घेतले तर डायग्राम ग्राफवर बसत नाही. खूप छोटे घेतले तर त्या केसमध्ये कॅल्क्युलेशन म्हणा किंवा मग कोऑर्डिनेटचा एरर येऊ शकतो. तर एक सुटेबल नंबर्स घ्यायला पाहिजे. चला तर मग y ची किंमत पहिले आपण घेऊ 0, इथं ठेवू. 0 ही किंमत घेतल्यामुळे हा होईल इथं 0. 4 + 0 ची व्हॅल्यू होईल 4, जो की इथं लिहिला जाईल. 4, 0 आपले पहिले कोऑर्डिनेट झाले. आता y च्या जागेवर हा 1 सबस्टिट्यूट करू. हा होईल 1 + 4 दॅट इज 5. कोऑर्डिनेट झाले 5, 1. नेक्स्ट x, y ची किंमत आहे 2. ही 2 ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. 4 + 2 किंमत झाली 6. कोऑर्डिनेट झाले 6, 2. लास्ट कोऑर्डिनेट आपला 3. y च्या जागेवर हा 3 सबस्टिट्यूट केला तर हे झालं 3 + 4 या 4 + 3 7 आणि कोऑर्डिनेट बनले आपले 7, 3. आता यांना प्लॉट करणं आहे आपल्याला ग्राफ पेपरवर. पहिला कोऑर्डिनेट चेक करा. x आहे 0, y आहे 6. आपण 9 क्लासमध्ये असं शिकलो की x ॲक्सिसवर y ची किंमत 0 असते आणि y ॲक्सिसवर x ची किंमत 0 असते. इथं x ची किंमत 0 आहे आणि y ची किंमत 6 आहे. x 0 आहे म्हणजे y ॲक्सिसवर हा असेल, मग y ॲक्सिसवर 6 अपवर्ड साईडला पण दिसतो आणि डाऊनवर्ड साईडला पण दिसतो. आपला हा जो 6 आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपण खालच्याकडे न जाता ह्या वरच्या कोऑर्डिनेटकडे जाऊ. x ची किंमत 0 आहे म्हणजे हा y ॲक्सिस वरचा 6 पॉईंट असायला पाहिजे. तर तो फर्स्ट पॉईंट जो आपला हा आहे 0, 6 हा येईल इथे. आता येईल पुढच्या कोऑर्डिनेटवर. x ची किंमत 1, y ची किंमत 5. x 1 and y असा 5. सेकंड लास्ट कोऑर्डिनेट आहे 2, 4. x is 2 and y is 4. हा इथे येईल. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 4. लास्ट 3, 3. x ची किंमत 3 आणि y ची किंमत सुद्धा 3. जे कोऑर्डिनेट येतील इथे, यांना जर आपण कनेक्ट केलं तर आपल्याला मिळेल ही एक स्ट्रेट लाईन. आता त्या इक्वेशनला या लाईनच्या सोबत लिहिणं हे नेहमी योग्य राहते. तर आपलं इक्वेशन होतं x + y = 6. अकॉर्डिंगली ही त्याची डायग्राम. सेकंड बॉक्सकडे येऊ. पहिला कोऑर्डिनेट 4, 0. तर इथं पहा x ची किंमत 4 आहे, y 0 आहे. y 0 म्हणजे ही x ॲक्सिसवर असायला पाहिजे. तर x ॲक्सिसवरचा पॉईंट 4. चला येऊ मग x ॲक्सिसवर 4 मला इथं मिळत आहे, 4 इथं मिळत आहे. माझा 4 हा पॉझिटिव्ह असल्यामुळे मी नक्कीच ह्या साईडला जाईल. तर हा माझा फर्स्ट कोऑर्डिनेट 4, 0 जो की इथे येईल. नेक्स्ट 5, 1. x ची किंमत 5, y ची किंमत 1. हे दोन्ही एकमेकांना इथे इंटरसेक्ट करते. सेकंड लास्ट नंबर आहे आपला 6, 2. x ची किंमत 6, y ची किंमत 2. x असा 6 असा y 2. लास्ट x आहे 7, y आहे 3. x 7, y 3. हे सगळे कोऑर्डिनेट प्लॉट केल्यानंतर ही बनेल लाईन जिचं इक्वेशन होतं x - y = 4. x - y = 4. यांना जर असं आणि असं मी प्लॉट केलं तर मला हे दिसत आहे की हा x मला दाखवत आहे 5 आणि y ची किंमत देत आहे 1. जिथं दोन लाईन इंटरसेक्ट करतील तेच आपलं सोल्युशन आहे. तर इथं असं जर खाली गेलो तर मला मिळेल x जो की आहे 5 आणि असं जर मी y ॲक्सिसकडे गेलो तर मला मिळेल y ची किंमत 1. आपल्यासाठी ह्या इक्वेशनमध्ये सोल्युशन काय बनतील? x ची किंमत आपल्याला मिळाली 5 आणि y ची किंमत 1. अशा प्रकारे आपण कोणत्याही ग्राफिकल इक्वेशन्सला
सॉल्व्ह करू शकतो ग्राफिकली. चला तर मग जाऊ सेकंड क्वेश्चनकडे. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन. इक्वेशन हे जवळजवळ सेम आहे. x + y = 5 आणि x - y = 3. फर्स्ट इक्वेशन लिहू. एक अक्षर इथं ठेवून दुसरं अक्षर ह्या साईडला शिफ्ट करणं आहे. परत दोन चॉईस आहेत आपल्याकडे. x इकडे पाठवता येईल किंवा y इकडे पाठवता येईल. आपण इकडे x ला पाठवून देऊ. मग येईल एक टेबल. मग आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज लिहिणार आहेत. ह्या साईडला x आहे, त्या साईडला y. आपण y ची किंमत तयार करत आहे म्हणजे आपण x च्या ठिकाणी परत त्याच व्हॅल्यूज ठेवून देऊ. 0 1 2 3. आपलं कॅल्क्युलेशन इझी होईल. x इथं 0 ठेवला तर 5,0 5 कोऑर्डिनेट झाले 0,5. x च्या जागेवर 1 ठेवला तर 5 - 1 = 4 आणि कोऑर्डिनेट बनले 1,4. x च्या जागेवर 2 ठेवला तर 5 - 2 दॅट इज 3 आणि कोऑर्डिनेट बनले 2,3. लास्ट x च्या जागेवर जर 3 ठेवला तर 5 - 3 ही किंमत बनेल 2. सो y 2 x is 3 कोऑर्डिनेट झाले आपले 3,2. नेक्स्ट इक्वेशन मध्ये x - y = 3 आहे. आता जर x इकडे पाठवला तर तो मायनस होईल आणि त्या साईडला -y ॲज इट इज राहून जाईल, जो की आपलं कॅल्क्युलेशन डिफिकल्ट करेल. त्यापेक्षा जास्त सोयीचं राहील x इथेच ठेवा. हा -y ह्या साईडला पाठवून त्याला प्लस करा. इक्वेशन बनलं. बॉक्स बनेल xy. आता आपल्याला x ची किंमत काढायची असल्यामुळे y च्या व्हॅल्यूज ठेवाव्या लागतील. तर आपण नंबर्स त्या घेऊ. 0 1 2 3. पहिला नंबर इथं 0 ठेवला तर 3 + 0x बनेल 3. कोऑर्डिनेट झाले 3,0. मग 1 ठेवल्यानंतर 3 + 1 4 कोऑर्डिनेट 4,1. नेक्स्ट नंबर आहे 2. जर तो y च्या जागेवर सबस्टिट्यूट केला तर 3 + 2 बनेल 5 आणि कोऑर्डिनेट झाले 5,2. त्याच्यानंतर शेवटचा नंबर y = 3 जर ठेवला तर 3 + 3 होईल 6. कोऑर्डिनेट होतील 6,3. आता यांना करणं आहे आपल्याला प्लॉट. पहिला कोऑर्डिनेट चेक करा. 0,5. x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे. x 0 म्हणजे y ॲक्सिसवर आणि पॉइंट असेल 5. फर्स्ट कोऑर्डिनेट 0,5 येणार आहे इथे. नेक्स्ट x is 1 y is 4. x is 1 and y is 4 हा येईल इथे. नेक्स्ट नंबर आहे 2,3. x is 2 y is 3 इथे येईल. लास्ट x is 3 y is 2. x 3 and y is 2. अशा प्रकारे बनतील पहिल्याचे कोऑर्डिनेट. यांना कनेक्ट करू एक स्ट्रेट लाईनने. ही बनली आपली लाईन फर्स्ट इक्वेशन साठी. x + y = 5. लास्ट डायग्राम साठी, लास्ट लाईन साठी x is 3 y is 0. x is 3 y is 0. x 3 y 0. पहा x ॲक्सिस वरच y ची किंमत 0 होते म्हणजे ती इथंच असायला पाहिजे. नेक्स्ट कोऑर्डिनेट आहे x 4 y 1. x is 4 y is 1 इथे येतील. नेक्स्ट 5,2. x is 5 y is 2 इथे कोऑर्डिनेट येईल. लास्ट वाला कोऑर्डिनेट आहे आपला 6, -3. x आहे 6 y आहे -3. यांना जर कनेक्ट केलं मी तर मला मिळेल लाईन ह्या इक्वेशन साठी. इक्वेशन लिहून घेऊ. x - y = 3. दोन्ही लाईन्स एकमेकांना इथे इंटरसेक्ट करत आहेत. इथून लाईन एक खाली प्लॉट केली तर मला ती दिसेल 4 वर जाताना, म्हणजे मला x मिळेल 4 आणि एक लाईन अशी प्लॉट केली तर ती मिळेल 1 वर जाताना. सो x ची व्हॅल्यू आलेली आहे 4, y ची व्हॅल्यू आलेली आहे 1. हेच आहे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. Therefore, solution of the given simultaneous equation is x = 4 and y = 1. अशा प्रकारे आपण इझी वे मध्ये ग्राफिकल मेथडचे क्वेश्चन्स करू शकतो. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे x + y = 0. इक्वेशन आहे x + y = 0, 2x - y = 9. इथं क्वेश्चनला सुरुवात करायच्या आधी एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो की लक्षात ठेवायला पाहिजे. तो पॉइंट असा की ह्या लाईन मध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर व्हेरिएबलच्या सोबत एक तर कोणता नंबर नाही आहे, बाकी तो असला तरी चालेल. व्हेरिएबलच्या व्यतिरिक्त इथं फक्त 0 आहे. अदर दॅन 0 कोणता नंबर नाही आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की कॉन्स्टंट नंबर या इक्वेशन मध्ये ॲब्सेंट आहे. इथं पहा व्हेरिएबलच्या सोबत 2 आहे, इथं व्हेरिएबलच्या सोबत काही नाही म्हणजे -1 आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कॉन्स्टंट टर्म इथं प्रेझेंट आहे. इथं प्रेझेंट आहे, इथं ती ॲब्सेंट आहे. तर ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सोडून कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट नसेल अशी लाईन नेहमी ओरिजिन मधूनच जाते. एकतर ती अशी जाऊ शकते, एकतर ती अशी जाऊ शकते किंवा अशी पण जाऊ शकते.
मुद्दा हा की ज्या लाईनच्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट टर्म ॲब्सेंट असेल अशी लाईन नेहमी 101% ती जाईल ओरिजिन मधून. ह्या लाईनमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे नाही ती काही पण असू शकते, 2 3 4 5 आपल्या प्रश्नात 9 आहे. याचा अर्थ जेव्हा मी ही लाईन प्लॉट करेल तेव्हा 101% ही लाईन ओरिजिन मधून नाही जाणार. म्हणजे काय तर इथं आहे आपला ओरिजिन, ती लाईन अशी असू शकते, ती लाईन अशी पण जाऊ शकते, ती लाईन अशी जाईल किंवा ती लाईन अशी जाईल, पण एवढं नक्की की ह्या ओरिजिन मधून जाणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. क्वेश्चन्स सॉल्व करताना चुकून ह्या लाईनमध्ये कॉन्स्टंट नाही आहे पण मी काढत असताना ती चुकून कोऑर्डिनेट जर चुकलेत माझे तर ती लाईन अशी जर मला जाताना दिसली तर ही माझ्यासाठी पहिली हिंट आहे की माझं काहीतरी चुकत आहे. लाईनमध्ये कॉन्स्टंट नसतानाही लाईन ओरिजिन पासून दूर निघून गेली. तर हा पॉईंट एक नेहमी लक्षात ठेवा. लाईनमध्ये कॉन्स्टंट नसेल तर ती लाईन नेहमी ओरिजिन मधून जाईल. कॉन्स्टंट असेल तर लाईन मग ओरिजिन मधून नाही जाणार, मग ती कोणत्याही 4 क्वाड्रंटपैकी कुठूनही पास होऊ शकते. जाऊया मग पुढे. सर्वात पहिलं इक्वेशन. आपण आतापर्यंत काय करत आलो, एक व्हेरिएबल एका साईडला ठेवून दुसरा व्हेरिएबल दुसऱ्या साईडला शिफ्ट केला. चला मग आता दोन्हीच्या दोन्ही कोणताही एक इकडे पाठवला ना तो नेगेटिव्ह होणारच आहे. मग y इथं ठेवू, x इकडे पाठवून देऊ जो की होईल -x. अकॉर्डिंगली एक टेबल बनवून घेऊ. आता आपल्याकडे नंबर्स आपण काय घेत आलोय आतापर्यंत 0 1 2 3. जेव्हा कोणत्याही नंबर तुम्हाला सुटेबल वाटत नसतील ह्या नंबर नेहमी तुम्हाला मदत करतील, इझिली तुम्हाला कॅल्क्युलेशन मिळतील. तर एक्सच्या जागेवर मी 0 ठेवला तर 0 × -a केलं तर ते शेवटी 0च होणार. तर मला y पण मिळेल 0. मला फर्स्ट कोऑर्डिनेट मिळतील 0, 0. आता एक्सच्या जागेवर 1 ठेवला तर y इक्वल टू झाला -1. सो y इक्वल टू -1 कोऑर्डिनेट 1, -1. एक्सच्या जागेवर 2 ठेवला तर -2. सो y इक्वल टू -2 म्हणजे 2, -2. एक्सच्या जागेवर 3 जर ठेवला तर y इक्वल टू होईल -3. कोऑर्डिनेट झाले 3, -3. अशा प्रकारे आपण इझिली पहिल्या लाईनचे इक्वेशन्स बनवले. चला जाऊया सेकंड इक्वेशनकडे. सेकंड इक्वेशन 2x - y = 9. आता काय करता येईल, एक हा -y इकडे पाठवून प्लस करू आणि हा 9 तिकडे शिफ्ट करू. इक्वेशन बनेल 2x - 9 = y. चला तर मग इक्वेशन आपण पहिले मॉडिफाय करू. 9 तिकडे शिफ्ट केला, y ह्या साईडला शिफ्ट केला. याला परत सरळ करून घेऊ. y तिकडे लिहू, 2x - 9 इकडे घेऊ. दोन्ही टर्म्स एक साथ शिफ्ट केला तर हे होईल y = 2x - 9. अकॉर्डिंगली याचा टेबल कसा बनेल तर x y x, y. आपल्या नंबर आतापर्यंत जे आपण घेत आलो त्यात सबस्टिट्यूट करू. 0 1 2 3. कॅल्क्युलेशनवर लक्ष द्या कारण आता इथे एक नंबर ते मल्टिप्लिकेशन होणार आहे. इक्वेशन लिहिल्यानंतर एक्सच्या जागेवर 0. इक्वेशन बनेल 2 एक्सच्या जागेवर 0 -9. 2 × 0 होईल 0. 0 - 9. 0 - 9 होईल -9. मला मिळत आहे x जर 0 घेतला तर y मला मिळाला -9 जो की इथे कोऑर्डिनेट बनले माझे 0, -9. चला आता पुढे सेम इक्वेशन लिहू पण आता एक्सच्या जागेवर 1 येईल. इक्वेशन बनेल 2 × 1 -9. 2 1 2 -9 जे की होईल -7. 2 -9 एक नंबर पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह, सबस्ट्रॅक्शन मोठ्या नंबरचं साईन. 2 - 9 झाला -7. हा -7 इथे लिहिला जाईल. कोऑर्डिनेट बनले 1, -7. आता आपला नवीन नंबर काय आहे, नवीन नंबर आहे 2x. इक्वेशन चेक करून घेऊ. इक्वेशन आहे आपलं 2x = 2x - 9. आता चला x इक्वल टू किती येत आहे 2, तो इथे येईल. ते हे होईल 2 × 2 -9. 2 2 4 -9 जे की होईल -5. कोऑर्डिनेट होतील आपले 2, -5 म्हणजेच 2, -5 आपले कोऑर्डिनेट बनतील. लास्ट नंबर आहे आपला 3. इक्वेशन आहे आपलं y = 2x - 9. एक्सच्या जागेवर येणार आहे 3 -9. 2 3 6 -9 हे होईल -3. त्या बॉक्समध्ये व्हॅल्यू बनेल 3, -3. अशा प्रकारे आपण दोन्हीचे कोऑर्डिनेट जे सगळे आपल्याला पाहिजे होते ते सगळे तयार केले. चला मग आता याचा ग्राफ प्लॉट करू. ग्राफमध्ये x ॲक्सिस काढायचा, y ॲक्सिस काढायचा आणि आपली स्केल ड्रॉ करून घ्यायची. आता x ची किंमत 0, y ची किंमत 0 असं फक्त आणि फक्त ओरिजिनवर होऊ शकते. फर्स्ट कोऑर्डिनेट x 0, 0 असेल आपला ओरिजिनवर. सेकंड x आहे +1, y आहे -1. सो x इज +1, y इज -1 इथे येईल हा. त्याच्यानंतर x इज +2, y इज -2. x +2,
y -2 हा इथे येईल. लास्ट कोऑर्डिनेट x + 3 जो की असा आहे, y -3 हा असा आहे. यांना जर मी जॉईन केलं तर मला मिळेल स्ट्रेट लाईन. लाईनचे इक्वेशन पहा, x + y = 0 जे की इथे लिहिलं जाईल. आता सेकंड इक्वेशनकडे जाऊ. पहा तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्स्टंट नाही आहे. लाईन तुम्हाला ओरिजिन मधून जाताना दिसत आहे. याचा अर्थ कॅल्क्युलेशन करताना इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट नाही, लाईन ओरिजिन मधून जात आहे, म्हणजे आपण चान्सेस आहेत 99% की आपण करेक्ट आहे. चला आता जाऊ पुढे. पहिला कोऑर्डिनेट 0, -9. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू -9. x इज 0, y इज -9. x ची किंमत 0 आहे म्हणजे आपण y ऍक्सिस वर आहे, जो की आहे इथे कोऑर्डिनेट -9. x इज 1, y इज -7. x इज 1 and y इज -7 हा येईल इथे. त्याच्यानंतरचा कोऑर्डिनेट x ची किंमत 2, y ची किंमत -5. x इज 2 and y इज -5 जो की इथे येईल. लास्ट कोऑर्डिनेट x + 3 आहे, y -3 आहे, म्हणजे हाच तो पॉइंट आहे जिथे आपला लास्ट पॉइंट आहे. आता यांना कनेक्ट करू एका स्ट्रेट लाईनने. अशी लाईन बनेल, इथे इंटरसेक्ट करेल. आपलं इक्वेशन पाहून घ्या. ते इक्वेशन लाईनच्या सोबत लिहिणं आहे. इथून जर वर गेले तर x ची किंमत मिळेल, ह्या साईडला आले तर y ची किंमत मिळेल. तर असं गेल्यामुळे x मिळत आहे 3, असं आल्यामुळे y मिळत आहे -3. सोल्युशनच आपलं आहे 3, -3. सो वी कॅन से दॅट आवर सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -3. अशा प्रकारे आपण 3 क्वेश्चन्स आतापर्यंत पूर्ण केले आहेत. चला जाऊया 4th क्वेश्चनकडे. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2 मधला 4. आता हळूहळू क्वेश्चन थोडेसे कॅल्क्युलेशनचा पार्ट याच्यामधला वाढणार आहे. चला तर मग इक्वेशन पहिले लिहू. एक अल्फाबेट एका साईडला, बाकी सगळ्या नंबर एका साईडला केल्यानं क्वेश्चन सॉल्व्ह करणं इझी होतं. तर 3x मी जर इथेच ठेवला, y तिकडे घेऊन गेलो तो मायनस झाला, -y इकडे आणल्यामुळे प्लस झाला. इक्वेशन बनलं 3x - 2 = y. त्याला नॉर्मल फॉर्म मध्ये जर लिहिलं तर हे होईल y ह्या साईडला, 3x - 2 दुसऱ्या साईडला जाईल. इक्वेशन बनेल y = 3x - 2. आता ह्या व्हॅल्यूजला सबस्टिट्यूट करू एका बॉक्समध्ये. टेबल मधल्या व्हॅल्यूज येतील आपल्या x, y, ब्रॅकेटच्या बाहेर लास्ट कोऑर्डिनेट आपले बनतील x, y. आता आपल्याला x च्या जागेवर अशा काही नंबर्स ठेवत जायचे आहेत जे आपल्याला y ची किंमत देतील. सेम आपण त्याच मेथडने जाऊ. 0, 1, 2, 3. आता x च्या जागेवर 0 ठेवला तर काय होईल? 3. x च्या जागेवर येईल 0, -2. 3 × 0 झाला 0. मग -2, 0 - 2 बनेल -2. पहिलं कोऑर्डिनेट मला मिळत आहे -2. फायनल आन्सर माझं कोऑर्डिनेटचं काय बनेल? 0, -2. आता हा 1 इथं सबस्टिट्यूट करू. इक्वेशन पहा काय आहे? 3x - 2. 3x - 2 y इज इक्वल टू 3x - 2. x च्या जागेवर घेत आहे आपण 1, तर हे होईल 3 × 1 - 2. 3 1 जार, हे होईल 3 -2. 3 - 2 किती? तर 1 होईल. हा y = 1 मी इथं सबस्टिट्यूट केल्यावर कोऑर्डिनेट मला मिळाले 1, 1. आता जाऊ सेकंड व्हॅल्यूकडे. x ची व्हॅल्यू आहे 2. इक्वेशन आहे 3x - 2. x च्या जागेवर येणार आहे 2. 3 2 जार 6, मायनस हा पुढचा 2, 6 - 2 बनला 4. y = 4. कोऑर्डिनेट झाले 2, 4. लास्ट कोऑर्डिनेट त्या फर्स्ट लाईनसाठी 3x - 2 एकदा इक्वेशन लिहून घेऊ. x च्या जागेवर येणार आहे 3, म्हणजे हा फर्स्ट 3 × x च्या जागेवर 3 - 2. 3 3 जार 9, 3 3 जार 9, मग मायनस, मग 2, 9 - 2 होईल 7. आन्सर बनत आहे आपलं 7. कोऑर्डिनेट झाले 3, 7. लास्ट इक्वेशन त्याच क्वेश्चन मधलं 2x - y = 3. y ला आपण इकडे घेऊ, 3 त्या साईडला पाठवू. इक्वेशन बनेल 2x - 3 = y. रिअरेंज करू y ह्या साईडला आणि त्या दोन टर्म ह्या साईडला पाठवून देऊ. अशा केसमध्ये साईन चेंज होणार नाही, कारण आपण दोन्ही साईडला सेम चेंज करत आहे. बॉक्स कसा बनेल? पहिल्या याच्यात x, मग y, मग x, y. कोऑर्डिनेट पहा, या साईडला x आहे, वापस आपण त्याच नंबर घेऊ. 0, 1, 2, 3. सबस्टिट्यूट करत चला. इक्वेशन मध्ये x च्या जागेवर 0 जर घेतला तर काय होईल? 2 × 0 जो की 0 होईल. 0 - 3 म्हणजे -3 होईल. आणि फर्स्ट कोऑर्डिनेट मला मिळाला 0, -3. x च्या जागेवर घेऊ आता 1. इक्वेशन पहा काय आहे? 2x - 3. सो 2 ॲज इट इज. x च्या जागेवर येत आहे आता 1 की -3 जशा तसा. 2 1 जार 2, -3. 2 - 3 किती? तर -1. एक नंबर पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. सबस्ट्रॅक्शन, मोठ्या नंबरचं साईन -1 इथं लिहिल्या जाईल.
कोऑर्डिनेट चेक करा 1, -1. नेक्स्ट आपला नंबर आहे 2. इक्वेशन परत पाहून घ्या 2x - 3. एक्सच्या जागेवर आता लिहिला जाईल 2 - 3 जशाच तसा 2 2s are 4 -3 4 - 3 होणार आहे 1. फायनल आन्सर 2, 1. लास्ट कोऑर्डिनेट ऑफ दिस क्वेश्चन इक्वेशन आहे 2x - 3. एक्सच्या जागेवर लिहिल्या जाईल 3 -3 हे होईल 2 3s are 6 - 3 विच इज इक्वल्स टू 3. सो फायनली आपण सगळे कोऑर्डिनेट्स आपले कंप्लीट केले. आता जाऊया आपल्या ग्राफकडे. ग्राफ प्लॉट करताना x काढून घ्यायचा, y काढून घ्यायचा आणि स्केल लिहिताना 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. कारण आपल्याला माहित नाही आहे की हे 1 मीटर आहे 1 किलोमीटर आहे की काय आहे. अशा केसमध्ये आपण लिहितो 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट ऑन बोथ ॲक्सेस. चला मग फर्स्ट कोऑर्डिनेट प्लॉट कसा करायचा. x ची किंमत 0 आहे, y ची किंमत -2 आहे. x 0 आहे म्हणजे y ॲक्सिसवर हा नंबर. सो y ॲक्सिसच्या -2 वर लक्ष देऊ. कोऑर्डिनेट पाहून घ्या 0, -2. x 0 असल्यामुळे y ॲक्सिसवर आणि y ॲक्सिसवर -2. नेक्स्ट कोऑर्डिनेट 1, 1 x +1 y +1 असा आणि असा इथे येईल हा. थर्ड कोऑर्डिनेट आहे 2, 4 x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 4 x is 2 y is 4 इथे येत आहे. लास्ट x is 3 y is 7 x is 3 and y is 7 असं येईल. स्ट्रेट लाईन जॉईन करून घेतली. इक्वेशन जे आहे आपलं ते इक्वेशन लाईनच्या सोबत लिहून घेतलं 3x - y = 2. लास्ट आपला लाईनचे कोऑर्डिनेट प्लॉट करणार आहे. x is 0 y is -3. x ची किंमत 0 आहे y -3 आहे म्हणजे x 0 आहे म्हणजे y ॲक्सिसवर आणि तो पण किती -3. तो कोऑर्डिनेट येईल इथे. नेक्स्ट कोऑर्डिनेट x is +1 y is -1 x +1 y -1 इथे येणार आहे. त्याच्यानंतरचा कोऑर्डिनेट आहे आपला x is 2 y is 1 x is 2 y is 1 वर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. लास्ट कोऑर्डिनेट x ची व्हॅल्यू आहे 3 y ची व्हॅल्यू आहे 3 x is 3 and y is 3 इथे येईल. यांना जर जॉईन केलं मी तर मला अशी लाईन मिळत आहे. ही लाईन इथे इंटरसेक्ट होताना मला दिसत आहे. दोन्ही लाईन मला इथे इंटरसेक्ट होताना दिसत आहे. आता असं जावं लागेल x ची व्हॅल्यू काढण्यासाठी वर x ॲक्सिस कडे. इथून जर मी वरच्या दिशेला गेलो तर मला x मिळत आहे 1 आणि असं जर मी पाहिलं तर मला y ची किंमत मिळत आहे 5 x ची किंमत आली -1 आणि असं जर मी हॉरिझॉन्टल पाहिलं तर मला y मिळत आहे -5. सो माय सोल्युशन फॉर दिस गिवन इक्वेशन इज -1, -5 x is -1 and y is -5. अशा प्रकारे समोर नंबर आला तरी आपण क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मध्ये एक अडचण डिवाइडला काहीतरी नंबर येतात. तर आता आपण मल्टिप्लिकेशन डिस्कस केलं. चला आता डिव्हिजन मध्ये एक ट्रिक लक्षात घ्यायची. त्याच्यामुळे तुमचे क्वेश्चन्स खूपच इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता कोणत्याही एका व्हेरिएबलला इकडे शिफ्ट केलं मी तर तिकडे एका व्हेरिएबल सोबत एक नंबर राहणारच आहे. चला मग अशा क्वेश्चनला कसं डील करतात ते पाहू. फर्स्ट इक्वेशन लिहून घ्या. हा नंबर आता दोन पैकी कोणतंही एक व्हेरिएबल इकडे पाठवायचा आहे. पहा हा आहे निगेटिव्ह तिथंच ठेवल्यानं कॅल्क्युलेशन हा डिफिकल्ट करू शकतो. तर आपण हा -4y इकडे शिफ्ट करू तर राहील 3x इज इक्वल टू -7 -4y इकडे आल्यामुळे झाला +4y. आता पहा हा जो 3 आहे जो x ला मल्टिप्लाय करत आहे तो इकडे घेऊन या डिवाइडला येईल. आता आपल्याला अकॉर्डिंगली एक टेबल बनवणार आहे. मग पहिल्यामध्ये x मग y मग x, y अशा क्वेश्चन्समध्ये तुम्ही 3 नंबरला रिलाय केलं तर चालेल. पहा मगापासून आपण 0 1 2 3 असे नंबर घेत आहे. आता मी जर 0 घेतला तर एक एरर येईल. तो पहा कसा. इक्वेशन लिहून घेऊ. x is equal to -7 + 4y/3 y च्या जागेवर 0 कारण पहा राईट साईडला y आहे तुम्हाला y ची व्हॅल्यू तिथे ठेवायची. तुम्ही इथं व्हॅल्यू ठेवली 0 -7 + 4 × 0 इथं 0 येईल अपॉन मध्ये 3 मग बनेल -7 4 × 0 होईल 0/3 -7 + 0 झाला -7/3. हा नंबर रिप्रेझेंट करणं ग्राफवर पॉसिबल नाही आहे. मग आपण हा नंबर न घेता स्किप करून याच्या पुढचा नंबर ट्राय करू जो की आहे 1 आणि चला ट्राय करू आपल्या व्हॅल्यूज मध्ये. इक्वेशन पहा पूर्ण इक्वेशन लिहिलेलं आहे. -7 जशाच तसा 4 जशाच तसा y च्या जागेवर घेत आहे 1 अपॉन मध्ये 3 -7 पहिली नंबर जशाच तशी +4 1s are 4/3. एक नंबर नेगेटिव्ह आहे एक नंबर पॉझिटिव्ह आहे सबट्रॅक्शन होईल आणि मायनसचं साइन येईल. तर -7 + 4 झाला -3
अपॉन मधला 3, 3 3 कॅन्सल, 3 1 जा 3, 3 1 जा 3, पण मायनस राहिल्यामुळे -1 आन्सर येईल. इथं मला x ची व्हॅल्यू एक परफेक्ट नंबर मिळत आहे, म्हणून मग मी या नंबरला फायनलाइज करेन. तर कोऑर्डिनेट माझा काय बनला -1, आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट की ट्रिक काय जी आपण लावून असे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर पहा काय, डिनॉमिनेटरचा नंबर चेक करा तो किती आहे. तो नंबर ह्या क्वेश्चन मध्ये आहे 3. पहिलं सोल्युशन तुम्हाला जी पण नंबर देईल त्याच्यात 3 ऍड करा. मग ह्या नंबर मध्ये हा 3 ऍड केला तर होणार आहे 4. तोच 4 तुमचा नेक्स्ट कोऑर्डिनेट आहे. आता पहा, हा ठेवू आणि आन्सर किती इझिली. 4 जर मी इथं सबस्टिट्यूट केला तर पहिले इक्वेशन लिहून घेऊ, मग x = -7 + 4 आणि आता y च्या जागेवर 4. हे असं येईल, डिवाइड बाय 3, -7 जशास तसा ठेवा, +4, 4 जा 16, डिवाइडेड बाय 3, -7 + 16, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह सबस्ट्रॅक्शन होईल, मायनस प्लसचं साइन राहील कारण 16 मोठा नंबर आहे, डिवाइडेड बाय 3, 9/3 असा आन्सर येईल. 3 1 जा 3, 3 3 जा 9, मला y मिळाला 3. माझा आन्सर झाला 3 + 4, सॉरी 3,4. आता हा जो तुमचा रिझल्ट आहे याच्यात 3 ऍड करा नेक्स्ट कोऑर्डिनेट साठी. आता पहा काय होईल, 4 मध्ये 3 ऍड केलं तर मला नेक्स्ट नंबर मिळाला 7. 7 नंबर सबस्टिट्यूट करा, तुम्हाला आन्सर एक परफेक्ट नंबर येईल. इक्वेशन लिहून घेऊ, -7 + 4 × y च्या जागेवर येईल 7 अपॉन 3, -7 + 4 × 7 किती होतील तर 28, डिवाइडेड बाय 3, -7 + 28 हे होतील 21, डिवाइडेड बाय 3, 3 1 जा 3, 3 7 जा 21. कोऑर्डिनेट मला मिळाले 7,7. आता ह्या 7 मध्ये 3 ऍड केले तर 10 होतील. चान्सेस आहेत की ग्राफ पेपरवर 10 पर्यंत कोऑर्डिनेटच नाहीत बसले तर. काही ग्राफ पेपर साईज मध्ये लहान असल्यामुळे आपल्याला हेही भान ठेवणं आहे की आपली डायग्राम ग्राफच्या बाहेर नाही गेली पाहिजे, कारण एक्झाम मधला एक मिनिट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग ह्या नंबर मध्ये मी 3 ऍड करून ट्राय केलं, मग याच्यात 3 ऍड करून ट्राय केलं. आता मी एक काम असंही करू शकतो, 3 ऍड न करता ह्या नंबर मधून जर मी 3 मायनस केले तर तरी मला आन्सर मिळणार आहे. चला, याच्यात आता पुढे 3 ऍड करसाल तर मोठी नंबर येईल, तो ग्राफवर बसला नाही तर मग विनाकारण आपला वेळ वाया जाईल. तर आपण असं करायचं, हे नंबर वाढत चालले, याच्याऐवजी आता एक नंबर याच्यातून, हाच नंबर याच्यातून मायनस केला. मग जर 1 मधून 3 मी मायनस केला तर मला किती मिळेल, 1 - 3 मला मिळेल -2. आता तुम्ही ही व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला आन्सर परत मिळेल. x = -7 + 4, y च्या जागेवर घ्यायचा -2, डिवाइडेड बाय 3, -7 प्लस इंटू मायनस झालं मायनस, 4 2 जा 8 अपॉन 3. दोन्ही नंबर नेगेटिव्ह असल्यावर ऍडिशन करायची, पण साइन नेगेटिव्ह ठेवायचं, तर -15/3 होईल. 3 1 जा 3, 3 5 जा 15. मला रिझल्ट मिळत आहे -5,-2. अशा प्रकारे मी फर्स्ट इक्वेशन मध्ये कोऑर्डिनेट्स काढून घेतले आणि आपण आता इथे ट्रिक पण शिकलो, जी की तुम्ही कोणत्याही प्रश्नाला अप्लाय करू शकता. चला मग परत त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडे अजून एक तशाच प्रकारचं इक्वेशन आहे. 5x - 2y = 0 इक्वेशन लिहिलं. आता हा पॉझिटिव्ह इथेच ठेवू, हा 2y इकडे पाठवून देऊ, जो की होईल 2y. 5x च्या मल्टिप्लिकेशनचा इकडे घेता येईल किंवा इकडचा 2 तिकडे पाठवता येईल. 5 ने डिवाइड केल्यापेक्षा 2 ने डिवाइड करणं नेहमी इझी राहील, मग म्हणून मी हा 2 त्या साईडला पाठवत आहे. 5x/2 = y. सरळ लिहून घेतलं तर y = होईल आहे 5x/2. आता x च्या जागेवर अशी नंबर घ्या, खास करून इवन, कारण खाली 2 आहे. प्रत्येक इवन नंबरला 2 ने डिवाइड होतो. जर मी xच इवन ठेवला तर तो इझिली डिवाइड होईल. चला पहिले x, मग y, मग x, y. x च्या जागेवर घेतला 0, काय होईल, 5 × 0. आता पहा, x च्या जागेवर मी पहिले 0 घेतला, मग 2, मग 4, म्हणजे मी इवन नंबर घेणार आहे. त्याने काय होईल, वरचा नंबर इवन बनेल आणि माझ्या 2 ने तो डिवाइड होऊन जाईल. पहिला नंबर घेतला 0, मग 2, मग 4, मग -2. आता 6 घेतला असता तर काय झालं असतं, 5 6 जा 30, 30/2 15, 15 हा नंबर ग्राफवर बसला नसता. तर 2 नंबर मी ऍड करत गेलो, मग लगेच याच्यातून 2 मायनस करून घेतले. सबस्टिट्यूट करू व्हॅल्यू, 5x/2, x च्या जागेवर घ्यायचा आहे पहिले 0, 5 × 0/2, 5 × 0 0, 0/2 0. पहिला कोऑर्डिनेट झाला 0,0. आता लक्ष द्या, ह्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही, कॉन्स्टंटची टर्म नसल्यामुळे ही लाईन ओरिजिन मधून जाणार आहे. चला जाऊ पुढे. x च्या जागेवर घेऊ 2,
इक्वेशन बनेल 5, एक्सच्या जागेवर 2/2, 5 2s are 10/2, तर 2 कट करून घ्या. 10/2 पण 5 होणार आहे. 2 कॅन्सल केला तर राहणार डायरेक्ट 5. इथे येईल व्हॅल्यू 5, 2,5. नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं नेक्स्ट कोऑर्डिनेट. इक्वेशन तर सेम आहे. y = 5x/2, एक्सच्या जागेवर 4, हे झालं 5 टाइम्स 4/2. 2 1s are 2, 2 2s are 4 and 2 into 5 होईल 10. कोऑर्डिनेट पाहून घ्या. 4,10 कोऑर्डिनेट झाले 4,10. याच्यात पुढे 6 घेतला असता तर नंबर आणखी मोठा झाला असता. म्हणून आपण काय केलं, 0 मध्ये 2 ॲड केले, मग 0 मधून एकदा 2 मायनस करून घेतले. -2 ठेवू, काय होईल, x -2/2, 2 कट, पण तरी तिथे -1 राहील. तो -1 5 ला मल्टिप्लाय करेल तर -5 होईल. y = मला व्हॅल्यू मिळत आहे -5 आणि आन्सर माझं बनेल -2, -5. आता मी ग्राफ काढण्यासाठी जो आपल्याला प्लॅटफॉर्म पाहिजे असतात कोऑर्डिनेट ते रेडी केले. चला मग ड्रॉ करू ग्राफ. पहिला कोऑर्डिनेट सगळ्या एक्स वाय ॲक्सिस आणि स्केल वगैरे ड्रॉ केल्यानंतर एक्स आहे -1, वाय आहे +1. एक्स -1, वाय +1 इथे येत आहे. नेक्स्ट एक्स इज 3, वाय इज 4, एक्स 3, वाय 4 इथे येईल. नेक्स्ट कोऑर्डिनेट 7 7, एक्स इज 7 अँड वाय इज ऑल्सो 7, तो इथे येईल. लास्ट आहे एक्स इज -5, वाय इज -2, एक्स -5 वाय इज -2 हा येईल इथे. यांना जॉईन करून घेऊ. पहिल्या लाईनचं जे इक्वेशन आहे ते इथं प्लेस करून घेऊ. इक्वेशन चेक करा आहे 3x - 4y = -7. इक्वेशन लाईन सोबत लिहून घेऊ. इथे कुठेही लिहिलं तर चालेल, मी इथं लिहिलेलं आहे. इक्वेशन नंबर 2 कॉन्स्टंट नाही आहे, लक्ष द्या, ओरिजिन मधून जाईल. पहिला कोऑर्डिनेट 0,0 नक्कीच इथे येतो, x0 y0. नेक्स्ट कोऑर्डिनेट x is 2, y is 5, x2 y 5 हा येईल इथे. थर्ड कोऑर्डिनेट x is 4, y is 10, x is 4 and y is 10, तो येईल इथे. आणि लास्ट x -2, y -5, x -2 y -5 हा येईल इथे. यांना करू कनेक्ट. अशी लाईन येईल. लाईनचे इक्वेशन चेक करा. 5x - 2y तो लिहिला जाईल इथे. दोन्ही लाईन एकमेकांना इथे इंटरसेक्ट करत आहेत. असं खाली गेलो तर मला एक्स ॲक्सिस कडे गेलो तर एक्स ची व्हॅल्यू मिळेल जो की आहे 1. आणि असं जर तुम्ही गेले तर 2 आणि 3 च्या मधात, 2 आणि 3 च्या मधात येत आहे, म्हणजे 2.5, 2.5 ज्याला म्हणतो आपण. आपल्याला आपलं सोल्युशन मिळत आहे 1, 2.5. आन्सर डेसिमल मध्ये पण येऊ शकतात. इट डिपेंड्स ऑन द इक्वेशन, ते कसं दिलेलं आहे. हे तुम्ही 2.5 लिहू शकता किंवा याला मग फ्रॅक्शन फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता. जसं 25/10, मग 25 ला 5 ने डिवाइड केलं, 10 ला 5 ने डिवाइड केलं म्हणजे 5/2. दोन्ही आन्सर्स अलाउड आहेत. 1, 2.5 आपलं सोल्युशन. एक्झरसाइजच्या लास्ट क्वेश्चन कडे येऊ. क्वेश्चन नंबर 6. इक्वेशन चेक करा. ह्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आहे म्हणजे ओरिजिन मधून जाणार नाही. याच्यातही कॉन्स्टंट आहे, ओरिजिन मधून जाणार नाही. हे इक्वेशन थोडं सॉल्व्ह करण्यासाठी इझी आहे कारण एक्स सोबत कोणतंही कोइफिशियंट दिलेला नाही. चला मग पहिले इक्वेशन 1 पासून सुरुवात करू. त्यातलं इक्वेशन फर्स्ट आहे 2x - 3y = 4. हा 3y नेगेटिव्ह असल्यामुळे याला इकडे पाठवून देऊ. झालं 4 + 3y. तो 2x ला मल्टिप्लाय करणारा शिफ्ट केला तर डिवाइडला येईल. आता x मग y मग xy. नंबर्स कसे ट्राय करायचे, पहिले 0 ट्राय करून पहा. 0 न उत्तर येत आहे. हे 3 × 0 झाला 0, 0 + 4 4, 4/2 डिवाइड होणार आहे. चला मग ट्राय करू. इक्वेशन लिहून घेऊ. 4 + 3, देन y ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 2. हे झालं 4 + 3 × 0 0 डिवायडेड बाय 2 आणि तुम्हाला व्हॅल्यू मिळेल इथं 4 + 0/2 म्हणजे 4 आणि 4/2 ची किंमत येईल 2. मला सोल्युशन मिळत आहे 2. कोऑर्डिनेट काय झाले, x is 2, y is 0. नेक्स्ट ह्या नंबर मध्ये हा 2 ऍड करून घ्या. 0 + 2 झाला 2. चला ठेवा, सबस्टिट्यूट करा त्याला. 4 + 3y/2. 4 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, y च्या जागेवर 2 डिवायडेड बाय 2. 4 + 3 2s are 6/2. 4 + 6 झाले 10, 10/2 दॅट इज 5. 10/2 किती उत्तर येईल 5. कोऑर्डिनेट झाले 5,2. आता येऊ पुढे. या 2 मध्ये हा 2 परत ऍड करून घ्या. आता काय होईल इक्वेशन चेक करा. 4 + 3y/2. 4 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, y च्या जागेवर घ्यायचा आहे 4/2. 4 जशाच तसा, 3 4s are 12/2. 4 + 12 दॅट इज 16. 16/2 दॅट इज 8.
सोल्युशन मला मिळत आहे 8,4. आता जर आणखी 2 ॲड केले तर नंबर मोठा येईल, ग्राफवर बसू शकणार नाही. अशा केसमध्ये मग आता एक मायनस करा. 0 मधून हा 2 मायनस करून पहा, तो होईल -2. इक्वेशन चेक करा. 4 + 3y/2. 3 जशा तसा वायच्या जागेवर -2 घेत आहे आपण, डिवायडेड बाय 2. 4 प्लस हा मायनस होईल. 3 2 जार किती तर 6/2. 4 - 6 दॅट इज -2. -2/2 होत आहे -1. मला मिळाल्या पहिल्या इक्वेशनच्या सगळ्या व्हॅल्यू ज्याच्यात आले कोऑर्डिनेट -1, -2. आता येऊ लास्ट इक्वेशनकडे. 3y - x = 4. हा -x इकडे घेतला तर काय होईल पहा. हा -x इकडे येईल, प्लस होईल. हा +4 तिकडे जाईल तर मायनस होईल. तर इक्वेशन बनेल 3y - 4 = 0. याला रिअरेंज करू स्टँडर्ड फॉर्म सारखं. x ह्या साईडला आणि बाकी टर्म ह्या साईडला शिफ्ट केल्या. तर x = 3y - 4. आता हा इझी नंबर आहे. डिव्हिजन मध्ये कोणता नंबर नाही आहे, ते पहिल्याच क्वेश्चन सारखा आहे. 0 1 2 3 नंबर घेता येतील. x झाला, y झाला, y घेतला 0, मग 1, मग 2, मग 3. सबस्टिट्यूट करू. इक्वेशन लिहिलं. y च्या जागेवर 0 -4. 3 × 0 झाला 0 -4. हे होईल -4. पहिला कोऑर्डिनेट -4, 0. आता y च्या जागेवर घेताय मी 1. इक्वेशन होईल 3 y च्या ठिकाणी 1 -4. 3 1 जार 3 -4 दॅट इज -1. नेक्स्ट कोऑर्डिनेट बनले -1, +1. नेक्स्ट नंबर आहे आपला y = 2. इक्वेशन चेक करा. x = 3y - 4. देन y च्या जागेवर येणार आहे 2 -4. 3 2 जार 6 -4 दॅट विल बी इक्वल्स टू 2. कोऑर्डिनेट झाले 2, 2. लास्ट नंबर. इक्वेशन चेक करा. 3y - 4. y च्या जागेवर 3 3 3 जार 9 -4 दॅट इज 5. आणि इक्वेशन बनेल कोऑर्डिनेट बनतील 5, 3. लास्ट आपलं काम आपल्याला करणं आहे, ज्याच्यात आपल्याला ड्रॉ करणं आहे ग्राफ. ग्राफवर x ॲक्सिस प्लॉट केला, y ॲक्सिस प्लॉट केला आणि स्केल लिहून घेतली. पहिला कोऑर्डिनेट काय तर फर्स्ट कोऑर्डिनेट आहे x is 2, y is 0. y 0 म्हणजे x ॲक्सिस वर आणि x ॲक्सिस वर तो पॉइंट येईल इथे 2, 0 दॅट इज 2, 0. नेक्स्ट कोऑर्डिनेट x is 5, y is 2. x 5 and y 2 इथे. थर्ड x is 8, y is 4. x is 8 and y is 4 हा इथे येईल. लास्ट कोऑर्डिनेट -1, -2. x is -1, y is -2 हा येत आहे इथे. त्याला प्लॉट करू स्ट्रेट लाईनने आणि लाईनचं जे इक्वेशन आहे ते लिहून घ्या क्वेश्चन सोबत. आता लास्ट लाईनचे कोऑर्डिनेट प्लॉट करू. x is -4, y is 0. x is -4, y is 0. पहा आता y ची किंमत 0 आहे म्हणजे x ॲक्सिस वरच तो -4 पॉइंट आहे. हा इथे फर्स्ट पॉइंट. -1 +1. x is -1, y is +1 हा इथे येईल. थर्ड कोऑर्डिनेट x is 2, y is 2. x +2, y +2 हा इथे येईल. लास्ट कोऑर्डिनेट x is 5, y is 3. x ची किंमत 5, y ची किंमत 3 इथे येईल. तिघांना जॉईन करा आणि इक्वेशन चेक करा. ते लिहा क्वेश्चन सोबत, लाईन सोबत. दोन्ही लाईन इंटरसेक्ट करत आहेत एकमेकांना इथे. असं याला खाली पाहिलं तर हा मला मिळेल x = 8 and y = 4. सोल्युशन काय बनेल x = 8 and y = 4. अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स पाहिले. खूप बेसिक मध्ये मी मधात तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन पण दिली लक्षात ठेवण्यासाठी आणि काही ट्रिक. नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहू ज्याच्यात डिटर्मिनंट आणि आपला थर्ड प्रॅक्टिस सेट सोबत क्रॅमर्स रूल सुद्धा.